अंबरनाथमध्ये पहाटेच्या सुमारास घडलेल्या सलग 6 घरफोड्यांच्या घटनांचा अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी अवघ्या काही दिवसात उलगडा केला आहे। या प्रकरणी 2 तरुण आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले 12 मोबाईल आणि 2 लॅपटॉप जप्त करण्यात आले। विशेष म्हणजे ही दोघांची पहिलीच चोरी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। अंबरनाथ पश्चिम परिसरातील बंद घरांना लक्ष्य करत चोरट्यांनी पहाटेच्या वेळी 6 घरफोड्या केल्या होत्या। या घरांमधून मोबाईल, लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तूंची चोरी करण्यात आली होती। या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे 2 संशयित आंबिवली परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कृष्णा गणेश आणि अर्जुन मुरुगन या दोघांना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान दोघांनाही घरफोड्यांची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली। आरोपींकडून चोरीस गेलेले 12 मोबाईल फोन आणि 2 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत। दरम्यान इतक्या कमी वयात या दोघांनी गुन्हेगारीचा मार्ग का स्वीकारला, चोरीमागचा नेमका हेतू काय होता याचा सखोल तपास पोलीस करत आहे। अंबरनाथ पश्चिम पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे घरफोडीच्या या मालिकेचा उलगडा झाला असला तरी तरुणांमध्ये वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे। अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची घटना घडली होती। यामध्ये 2 लॅपटॉप आणि 13 मोबाईलची चोरी झाली होती। एकूण 6 घरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणावरून ही चोरी झाली होती। यात अंबरनाथ पोलीस स्टेशन तपास अधिकारी आणि कर्मचारी यांनी गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 2 आरोपी निष्पन्न केले होते। ते आंबवणी रेल्वे स्टेशन इथून त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे। यामध्ये त्यांनी हे चोरी गेलेला जो मुद्देमाल आहे तो रिकव्हर केलेला आहे। एकूण 3,51,000चा मुद्देमाल जो आहे तो रिकव्हर झालेला आहे। संबंधित आरोपींची या अगोदरची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही। सकाळी 6 ते 8च्या दरम्यान ही चोरीची घटना घडली होती। यामध्ये निष्पन्न झालेल्या आरोपीची नावं जी आहेत ती पुढील प्रमाणे आहेत। पहिला जो आहे तो कृष्णा गणेश वय 25 वर्ष आणि दुसरा अरुण मुरुगन वय 23 वर्ष। हे सर्व राहणारे जे आहेत ते आंबिवली इथले आहेत आणि त्यांनी परवा दिवशी ही घटना घडल्यानंतर जवळपास 6 तासांमध्येच आमच्या तपास टीमनी या गुन्ह्याची जी आहे ती उकल केलेली आहे। सर याचा मोडस काय होता? यामध्ये त्यांनी सकाळी उघड्या घरातून ज्या ठिकाणी कुणी हजर नाहीयेत अशा घरात जाऊन आतमधून ह्या वस्तू ज्या आहेत त्या पळवून आणल्या। काय संबंध टोळी वगैरे चालवतात का ते? नाही, यांनी पहिल्यांदाच हा गुन्हा केलेला आहे आणि जसं आपल्याला गोपनीय बातमी मिळाली आणि विश्लेषण आपण केलेलं आहे त्यातून यांची नावं आणि त्यांचं ठिकाण जे आहे ते निष्पन्न झालं।